हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मामाची मुलगी. सकाळची वेळ होती. गावात संतपणे गाडी येऊन थांबली. गावातल्या जुन्या विटा कौलांच्या घरात एका शेताच्या कडेवर असलेल्या गजाभर पाटावर बसलेली राधा तिच्या उंबरठ्याच्या बाजूने उठून बाहेर आली. डोळ्यांवर हात ठेवत तिने त्या गाडीच्या दिशेने पाहिलं. "अगं राधे, कोण आलंय ग एवढ्या सकाळी?" सासूबाई म्हणाल्या. "दिसतंय, पांढऱ्या स्कूटीवरून कोणीतरी आलंय, पण चेहरा ओळखू येत नाहीये." राधा उतरली. गाडी थांबली. हेल्मेट काढत एक मुलगी खाली उतरली. डोळ्यावर गॉगल, फिकट निळा जीन्स आणि गुलाबी शर्ट, पण चेहरा परिचयाचा वाटत होता. "आई!" राधा हसून ओरडली. "आई ग, सृष्टी." सृष्टी राधाच्या मामाच्या घरची मुलगी, सख्या मामाची एकुलती एक लेक. राधा आणि सृष्टीचा लहानपणापासूनच खूपच गोड संबंध, पण गेली 8 वर्ष त्या भेटल्या नव्हत्या. सृष्टी मुंबईला शिकायला गेली आणि मग तिकडे स्थायिक झाली. "राधा!" सृष्टी ओरडत धावत आली. दोघी बहिणींची मिठी पडली. वर्षानुवर्षांचा विरह एका क्षणात विरघळला. "इतक्या वर्षांनी आलीस, काही सांगितलं सुद्धा नाहीस," राधा म्हणाली. "सरप्राईज द्यायचं होतं तुला. खूप मिस करत होते ग तुला. आणि हे गाव, हे घर." सृष्टी डोळ्यातून आठवणी उघडत म्हणाली. राधाची सासू त्यांच्याकडे पाहून हसल्या. "मामाची मुलगी असली तरी या राधेसारखीच दिसते ग तू." त्या क्षणापासून सुरू झाली एक नवीन कथा. 2 बहिणींची, भावनांची, आठवणींची आणि सत्याच्या शोधाची. सृष्टीचं गावात आलं म्हणजे खूप मोठा आनंदाचा प्रसंग होता. गावातल्या साऱ्या माणसांनी सृष्टीला पाहून कौतुक केलं. "अहो, हीच ती ना, मणेराव मामांची मुलगी, एकदम हुशार, मुंबईत नोकरी करते म्हणे." अशा कुजबुजांनी गावात हलकासा उत्साह निर्माण झाला. पण राधा मात्र थोडी चिंता करत होती. "तू एकटीच आलीस? मामा मामी कुठं आहेत?" राधाने विचारलं. सृष्टीचं हसू क्षणात गायब झालं. तिचा चेहरा काहीसा गडबडलेला दिसला. "आई आता फारशी चालत नाही ग. बाबांची प्रकृतीही बरी नाही. आणि खरं सांगू का, मी जरा सुट्ट्याला आली गावी." "सुटायला? काय झालंय ग तिकडे?" राधानं काळजीनं विचारलं. "नाही ग, काही नाही." सृष्टीने नजर चुकवली, पण राधाला वाटलं काहीतरी आहे, काहीतरी वेगळंच. पुन्हा एकदा बालपणीच्या आठवणी. त्या रात्री राधा आणि सृष्टी अंगणात चटई टाकून झोपल्या होत्या. चांदणं झिरपत होतं आणि हवेत गारवा होता. "तुला आठवतंय का, आपण दोघी गाईच्या गोठ्यात लपून लपून भातुकली खेळायचो आणि तू नेहमीच म्हणायचीस, 'मी मोठी होऊन अभिनेत्री होणार'?" राधा हसून म्हणाली. "आठवतंय ग, पण मग आयुष्याने वेगळ्याच रोलमध्ये ढकललंय मला." सृष्टीच्या डोळ्यात कालकलाव दिसली. "तू फार वेगळी झाली आहेस सृष्टी. आतून गाठलेली पण वरून शांत. खरं काय आहे ग?" सृष्टी काही क्षण शांत राहिली. "राधा, एक गोष्ट सांगू का, पण तू कोणालाही सांगणार नाहीस?" "नक्की. मी तर तुझी सख्खी बहीण आहे ग." सृष्टीचं बोलणं हळूहळू सुरू झालं. "मुंबईत मी खरं तर खूप मोठ्या प्रायव्हेट कंपनीत नोकरी करते. सगळं छान चाललं होतं, पण गेल्या वर्षभरात खूप काही बदललंय. माझ्या आयुष्यात एक मुलगा आला, आदित्य. तो आमच्याच ऑफिसमध्ये होता. सुरुवातीला खूप चांगला वाटला. प्रेमात पडलो आम्ही. लग्नाच्या विचारातही होतो, पण..." सृष्टीचं बोलणं अडखळलं. "मग?" राधा हळूच विचारते. "मग एक दिवस अचानक तो गायब झाला. फोन बंद. ऑफिसमध्ये त्याचा ट्रान्सफर झालं म्हणे, पण खरे काय कारण होते हे कुणालाच समजलं नाही. त्याच वेळी माझ्या लक्षात आलं, मी प्रेग्नंट आहे." "काय?" राधाच्या तोंडातून शब्दच फुटेना. सृष्टीचे डोळे भरले. "हो ग, मी काहीच ठरवू शकत नव्हते. आईबाबांना सांगायची हिंमत झाली नाही. त्यामुळे मी फक्त एक छोटी बॅग भरली आणि थेट गावी आले."
राधा स्तब्ध झाली. ही तिची सृष्टी, तिची लाडकी मामाची मुलगी एवढं सगळं सहन करत होती. या टप्प्यावर सृष्टीचं गावी येणं हे केवळ सुट्टीसाठी नव्हतं, तर तिच्या जीवनात घडलेल्या एका गूढ आणि धक्कादायक वळणाचं प्रतीक होतं. सृष्टीच्या तोंडून आपली कहाणी ऐकून राधा सुन्न झाली होती. तिच्या डोळ्यात दोनच गोष्टी होत्या, धक्का आणि काळजी. ती थोडा वेळ शांत राहिली, मग हळूच म्हणाली, सृष्टी, तू एकटी असून हे सगळं निभावून नेत आहेस. हेच मोठं धैर्य आहे तुझं. मी आहे ना, मी तुझ्या सोबत आहे. पण हे सगळं सासूबाईंना कळालं तर? सृष्टी थोडी घाबरली. म्हणूनच तर तुला आधी सांगितलं. मला माहीत आहे तुझ्यावर विश्वास ठेवता येईल. गावात तसं सगळं सुरळीत होतं, पण सृष्टीचं वागणं, थोडी थकवायुक्त चाल, सकाळी उठून उलटी वगैरे मुळं काही शेजाऱ्यांच्या नजरा तिच्याकडे वळायला लागल्या. ही मामाची मुलगी ना, पण काहीतरी गडबड वाटते, एका मावशीने कुजबूज केलं. हो ग, माझ्या लक्षात आलं. सकाळी अंगणातच बसलेली असताना तिला चक्कर आली. राधाच्या कानावर हे पोचतं होतं. ती जरा अस्वस्थ झाली. एक दिवस रात्री ती सासूबाईंशी बोलत होती तेव्हा, सृष्टी बरं नाही वाटते बहुतेक, तिला डॉक्टरकडे नेऊ का? राधानं हळूच विषय काढला. बरं केलं आठवलं, जरा पाणी कमी झालं असावं तिला. आपण आपला डॉक्टर बर्वे काकांकडे घेऊन जाऊया. राधा घाबरली. बर्वे काका म्हणजे गावातल्या सगळ्यांचे विश्वासू डॉक्टर, पण त्यांनी काही निदान केलं तर सगळं गावभर पसरेल. डॉक्टरकडे एक गोष्ट उघड. दुसऱ्या दिवशी सकाळी सृष्टी आणि राधा डॉक्टर बर्वे यांच्याकडे गेल्या. तपासणीनंतर डॉक्टरांनी दोघींना बाजूला बोलवलं. राधा, तुझी मैत्रीण नाही? डॉक्टरांनी विचारलं. राधानं गोंधळून होकार दिला. तिला 2-3 महिने झाले. तुला माहिती नाही का? राधाच्या तोंडून शब्द फुटेना, पण डॉक्टरांनी नजरेतून समजून घेतलं. मी काही सांगणार नाही, पण यावर तिला आराम हवा आणि मनाची शांती. सृष्टीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. राधा तिला घट्ट मिठी मारते. गावातल्या टोमण्यांची सुरुवात. पुढची काही दिवसात सृष्टीने घरात राहणं वाढवलं, पण गावात बातम्यांना पंख असतात. एक दिवस अंगणात शेजारची रेखा काकू येऊन म्हणाल्या, काय ग राधे, तुझी मामी बहीण गोड बातमी घेऊन आली वाटतं. राधाला कळून चुकलं. आता गावात कुजबूज सुरू झाली होती. हो, पण तिचं लग्न झालंय आणि नवऱ्याचं ट्रान्सफर झालंय म्हणून इथे आली आहे. फार विचार करू नका तुम्ही, राधा ठामपणे म्हणाली. त्याच संध्याकाळी सासूबाईंनी बोलावून घेतलं. राधा, मला खरं सांग, ही सृष्टीचं काय चाललंय? काही सांगायचं आहे का? राधा थोडी गोंधळली, पण तिनं थोडंसं सत्य सांगायचं ठरवलं. आई, सृष्टीचं लग्न तिकडे ठरलं होतं, पण काही वैयक्तिक अडचणी आल्या. ती खूप तणावात होती, म्हणून मी तिला बोलवलं. तिच्या तब्येतीची काळजी आहे. सासूबाई काहीच शांत झाल्या, पण मनातली शंका पूर्णपणे गेली नव्हती. त्या रात्री सृष्टीनं राधाशी बोलून ठरवलं, राधा, मी इथे खूप दिवस राहू शकत नाही. गावातली लोक बोलायला लागलीत. मी परत मुंबईला जाईन, पण आधी एक काम करायचंय. कसल्या कामाचं? राधाने विचारलं. मी आदित्यला शोधणार आहे. त्याने मला सोडलं असं नाही वाटत. कदाचित काहीतरी घडलेलं असेल. एक संधी द्यायची आहे त्याला. सृष्टीने ठरवलं होतं ती परत मुंबईला जाणार. तिनं तिचा निर्णय राधाला सांगितला. तुला खरंच वाटतं आदित्य तुला शोधण्याचा प्रयत्न करत नसेल? राधाने विचारलं. मला खात्री आहे तो असा अचानक नाहीसा नाही होऊ शकत. काहीतरी कारण आहे. मी त्याला शोधेन, निदान माझ्या लेकरासाठी तरी. सृष्टीने डोळे पुसले. राधाने तिला मिठी मारली. जा, आपण स्वतःला एकटी समजू नकोस. कुठं अडचण आली तर लगेच मला फोन कर आणि जरा आराम कर. तुझं बाळ आता तुझं सर्वस्व आहे. सृष्टीने लवकरच गावी निरोप घेतला. राधा आणि तिच्या कुटुंबाने तिला भरपूर खाऊ, घरचं जेवण, काही गरजेच्या वस्तू दिल्या. गावातील काहींनी अजूनही टोमणे मारले, पण राधा त्यांच्यासमोर खंबीरपणे उभी राहिली. मुंबईला परतल्यानंतर सृष्टीने सर्वात आधी आदित्यच्या ऑफिसला जाण्याचा निर्णय घेतला. पण तिथं पोहोचल्यावर तिला समजलं त्याला कंपनीने एका परदेशी प्रोजेक्टसाठी पाठवलं होतं. पण त्याच्यानंतर तो कुठंच संपर्कात आला नाही. सृष्टीने तिच्या काही जुन्या मित्रांशी संपर्क साधला. तिचा कॉलेज मित्र आरव
जो पत्रकार होता त्याच्या मदतीनेचा हात पुढं केला. मी तुझ्यासाठी काही तपास करून पाहतो, पण तू सध्या स्वतःची आणि बाळाची काळजी घे. आता तू एकटी नाही आहेस, लक्षात ठेव. आरवच्या सहाय्यानं तिला काही महत्त्वाची माहिती मिळाली. आदित्यचा अचानक गायब होणं ही केवळ एक ट्रान्सफर नव्हती. त्याने काही महिन्यांपूर्वी एका जमीन खरेदी प्रकरणात मोठा खुलासा केला होता. त्यामुळे कंपनीच्या वरच्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती. त्यामुळे त्यांच्यावर दडपण आणलं गेलं होतं. काळजीनं भरलेले दिवस सृष्टीचं पोट वाढत होतं. ती एकटीच एका छोट्याशा रूममध्ये राहत होती. कधी थकव्याने डोळे मिटायचे, तर कधी रात्री अपरात्री बाळाच्या हालचालींनी ती जागी व्हायची. पण तिचं मन मात्र आदित्यच्या शोधातच अडकून होतं. एक दिवस तिला एक फोन आला अनोळखी क्रमांकावरून. हॅलो, सृष्टी बोलते का? हो, कोण? मी आदित्यचा मित्र बोलतोय. तो सध्या दिल्लीला आहे. तो तुझा शोध घेत होता. मला त्याने सांगितलं होतं जर काही मी तुझा पत्ता मिळू शकलो तर तुझ्याशी संपर्क साधावा. सृष्टीचे डोळे पाणवले. कृपया त्याला सांग मी त्याच्या प्रतीक्षेत आहे आणि मी आई होणार आहे. पुढच्या आठवड्यात सृष्टीने एक मोठा निर्णय घेतला. ती स्वतः दिल्लीला जाईल. ती थकली होती पण आतून खूप मजबूत झाली होती. राधाशी फोनवर बोलताना ती म्हणाली, हे बाळ फक्त माझं नाही आहे राधा, त्याचंही आहे. मला आदित्यला भेटायचं आहे. मला उत्तर पाहिजे. जा सृष्टी. आणि तेव्हा तो तुझ्यासमोर उभा राहील ना, तेव्हा त्याला सांग तुझ्या बाळाच्या आईने खूप मोठा प्रवास केला आहे त्याच्यासाठी. या टप्प्यावर आपण पाहिलं की सृष्टीने स्वतःचा आत्मविश्वास पुन्हा मिळवला आहे. आदित्य जिवंत आहे, पण एका गंभीर प्रकरणामुळे दडपशाहीत आहे. सृष्टीचं बाळ आता तिच्या आयुष्याचं केंद्रबिंदू बनलेला आहे आणि एक नवा संघर्ष दिल्लीच्या दिशेने सुरू होतो आहे. सृष्टी आता खऱ्या अर्थाने परिपक्व झाली होती. एकटीच गावी आली, सगळ्यांच्या नजरा झेललेल्या. मग पुन्हा मुंबईला जाऊन स्वतःचा ठसा उमटवला आणि आता ती दिल्लीच्या दिशेने निघाली होती, तिच्या बाळाच्या बापाला भेटायला. कडाक्याच्या उन्हात भरलेल्या पोटासह एका हातात बॅग आणि दुसऱ्या हातात आशेचा किरण घेऊन तिनं दिल्लीत पाऊल ठेवलाच. दिल्लीतली शोध आरवच्या ओळखीमुळे तिला काही लोकांचे पत्ते मिळाले. आदित्य एका NGOमध्ये लपून राहतोय असं त्यांच्या जुन्या मित्रांनी सांगितलं. तो सरकारी प्रकरणांमध्ये काही घोटाळे उघडीस आणत होता आणि त्यामुळे त्याला धमक्या दिल्या जात होत्या. ती सायंकाळ एका जुन्या बंगल्यासमोर सृष्टी उभी राहिली. पाय थरथरत होते, मनात विचारांची वावटळ होती. तो म्हणाला, मला ओळखेल का? मला स्वीकारेल का? बाळाचं काय? मी आत गेले. ओसरीवर एक तरुण, केस विस्कटलेले, डोळ्यांखाली काळी वर्तुळं असलेला बसलेला होता. त्याच्या चेहऱ्यावर थकवा, पण डोळ्यात सृष्टीचं प्रतिबिंब. आदित्य, त्याच्या कानात तिचा आवाज पडला. त्याने डोळे वर केले. क्षणभर तो फक्त बघतच राहिला. शब्द फुटेना आणि मग तो उठून तिच्याजवळ धावत आला. सृष्टी, तू इथे? हो, मी तुझा शोध घेत होतो आणि मला फक्त एक उत्तर पाहिजे. तू खरंच गेला होतास का, की मला टाळण्यासाठी? आदित्यच्या डोळ्यात पाणी आलं. सृष्टी, मी तुला सोडून गेलो नाही. मी अडकलो होतो. माझ्यावर केस चालवण्याची धमकी दिली होती. माझे फोन ट्रॅक होते आणि मला माहीत नव्हतं की तू एकटी. सृष्टीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागली. ती म्हणाली, मी एकटी नाही आहे. माझ्या पोटात तुझं बाळ आहे. सृष्टी, मला माफ कर. मी तुझ्यासोबत नव्हतो, पण आता राहील आपल्या बाळासाठी. त्या रात्री दोघांनी खूप वेळ बोलून काढला. त्याच दरम्यान वर्षभराच्या अंतराची रेषा आता पुसली जात होती. आदित्यने ठरवलं तो स्वतःहून कोर्टात साक्ष देईल आणि सर्व घोटाळे उघड करेल. त्याने तिच्यासाठी घर घेतलं, डॉक्टरकडे नेलं आणि एक नवं नातं बांधायला सुरुवात केली. राधाचं पत्र. त्या दिवसात सृष्टीला एक पोस्ट आली गावातून. प्रिय सृष्टी, तू खूप धाडस केलंस. तू केवळ मामाची मुलगी नाहीस, तर या घरासाठी, गावासाठी एक उदाहरण झालीस. आता जेव्हा तुझं बाळ होईल तेव्हा मला फक्त एक गोष्ट हवी आहे. त्याच्या नजरेतून तुला पाहायचंय. तुझीच राधा. सृष्टी हसली. ती पत्राची घडी घालून आपल्या पोटावर ठेवली आणि हळूच बाळाशी म्हणली, आई होणं किती सुंदर असतं ना. सृष्टीचं जीवन आता थोडं स्थिर झालं होतं. आदित्य तिच्यासोबत होता. त्याच्या खांद्याला खांदा लावून उभा होता. दोघं मिळून नव्या घरात राहायला लागले होते.
एक छोटंसं घर पण प्रेमाने भरलेलं होतं. ती दिवसेंदिवस अधिक कमकुवत होत होती, पण तिच्या चेहऱ्यावर शांतता होती, कारण आता ती एकटी नव्हती. बाळपण जवळ येते सृष्टी. डॉक्टर म्हणतात की 2 आठवड्यात बाळ होईल. आदित्य तिला फळं देत म्हणाला, हो, वाट बघतोय त्या क्षणाची. पण एक काळजी आहे. कसली? आईबाबांना अजूनही माहिती नाही. मला नाही वाटत त्यांना सांगितल्याशिवाय बाळ होऊ द्यावं. आदित्य तिच्याकडे शांतपणे बघत राहिला. आपण जाऊ त्यांच्या भेटीला, त्यांना सगळं सांगू. तुझ्या आईबाबांनी तुला खूप प्रेम दिलंय, ते नाकारतील असं मला वाटत नाही. सृष्टीच्या आईबाबांची भेट दुसऱ्याच दिवशी दोघं गावाकडे गेले. राधा त्यांना दारात पाहून धावत बाहेर आली. सृष्टी, तू इतकी सुंदर दिसतेस, आणि तूच आहे का आदित्य? आदित्यने नम्रपणे नमस्कार केला. घरात सगळे थोडे गोंधळलेले होते. मणिराव मामा आणि मामी दोघंही शांत होते. शेवटी सृष्टीचं पुढं आली. आई बाबा, मी एकटी होती, पण आता नाहीये. हेच ते बाळाचे बाबा, माझं खरं प्रेम. काही चुका घडल्या, पण आता आम्ही दोघं एकत्र आहोत. मामानं डोळ्यावरचा चष्मा काढत हळूच मान हलवली. तू आमचं गाव कधी खाली झोपू दिलं नाही सृष्टी. तू माझी लाडाची लेक आहेस, आणि आता माझ्या नातवाचा जन्म होणार आहे. त्याला माझ्या हातात घ्यायचंच. सृष्टीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. बाळाचा जन्म पंधरवड्यातच सृष्टीला प्रस्तुती झाली. ती रात्रीची वेळ होती. आदित्य तिच्या शेजारी होता. संपूर्ण 8 तासांच्या प्रस्तुतीनंतर डॉक्टरांनी बाहेर येऊन सांगितलं, कॉंग्रॅच्युलेशन, इट्स ए गर्ल. सृष्टीने जेव्हा आपल्या मुलीला पहिल्यांदा हाती घेतलं, तेव्हा तिच्या तोंडून फक्त एकच वाक्य निघालं, माझ्या आईसारखी हो, राधासारखी, जिच्यामुळे मी उभी राहिले. गावात परत येणं आणि नवं नातं. 4 महिन्यांनी सृष्टी, आदित्य आणि बाळा गावात आली. राधाच्या घरात सासऱ्यांनी बाळाचं स्वागत केलं. राधाच्या सासूबाईंनी सुद्धा आता सर्व काही समजून सृष्टीला आपलंसं केलं. अगं, मामाची मुलगी असली तरी या राधासारखीच धाडसी आहे. घरासाठी काय केलंय तिने? शेजारच्या काकू म्हणायला, सृष्टी आणि राधा रात्री बाळाला झोपवताना एकमेकींच्या खुशीत हसत होत्या. तू फक्त मामाची मुलगी नाहीस ग राधा, तू माझ्या जीवाची मैत्रीण आहेस, आईसारखी सावली आहेस. सृष्टीच्या आयुष्यातला प्रत्येक वळण वेदनांनी भरलेला होता, पण त्याच वेदना तिच्या पायात ऊर्जा बनवून तिला आई म्हणून, स्त्री म्हणून अधिक सक्षम करत गेल्या. राधा तिला सृष्टी मामाची मुलगी म्हणायची, तीच तिच्या जीवनाची आईसारखी उभी राहिली. मुलगी जन्माला आली. आदित्य तिच्या पाठीशी उभा राहिला आणि सृष्टीने मातृत्वाचं सोनं केलं. कथेसाठी समारोपाचं सुंदर वाक्य, जग काही म्हणो, पण एक स्त्रीच्या हृदयातली ताकद तिचं मातृत्व आणि तिचं नातं जपत असते. सृष्टी केवळ मामाची मुलगी नव्हती, ती तिच्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरली होती. फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.